नमस्कार. राऊत परिवार सर्व गणेश भक्तांचे मनपूर्वक स्वागत करीत आहे. यावर्षी संत नामदेव महाराजांच्या समाधी सोहळ्याला 675 वर्ष पूर्ण होत आहेत. या पावन स्मृती सोहळ्याचे औचित्य साधून आम्ही संत श्रेष्ठ नामदेव महाराजांचा हालता देखावा साकारत आहोत. आपण सर्वांनी या देखाव्याचा लाभ घ्यावा व संतांच्या जीवनातून प्रेरणा घ्यावी, हीच श्री गणरायाच्या चरणी प्रार्थना. देखाव्याची संकल्पना शिवश्री अमित राऊत. महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. या पवित्र भूमीत अनेक थोर आणि श्रेष्ठ संत होऊन गेले. प्रत्येक संतांचे कार्य हे अलौकिक आहे. आज आपण अशाच एक नामवंत संतांचे चरित्र बघणार आहोत. संत शिरोमणी नामदेव महाराज. नाचू कीर्तनाच्या रंगी, ज्ञानदीप लावू जगी, त्या संकल्पातून नामदेव महाराजांनी समाजाला अज्ञानातून जनजागृत केले. भागवत धर्माची शिकवणूक देशाच्या कानकोपऱ्यात पोहोचवली. आपल्या कीर्तन कलेमुळे साक्षात पांडुरंगाला डोळ्याला लावणारा संत अशी त्यांची ख्याती आहे. वडील रामाशेठ हे कपड्यांचे व्यापारी होते. महाराज लहान असताना एके दिवशी वडील बाजार करण्यासाठी बाहेरगावी गेले. त्यामुळे देवाला नैवेद्य दाखवण्याची जबाबदारी नामदेवावर आली. नैवेद्यम समर्पयामी. देवा, आज का तुझा उपवास आहे का? मग तू नैवेद्य खात का नाहीस? बघ ना देवा, मी तुझ्यासाठी भात, दही, लाडू, शिरा इतके पदार्थ आणले आहेत, तरी पण तू जेवत का नाहीस पांडुरंगा? मला खूप भूक लागली आहे देवा, माझा नैवेद्य खा ना लवकर. माझा नैवेद्य नाही खाल्लास तर मी तुमच्या समोर माझे डोके आपटून घेईन. नामा, तुझ्या भालट्टा पुढे मी शरण आलोय बघ बाळा. तुझ्या सात्विक भक्तिभावाने मी अत्यंत आनंदित झालेलो आहे. तरी तुझ्यासारख्या भक्तांसाठी मी काहीही करेन. बोल, तुझी काय इच्छा आहे? तेवढे जेवून घे देवा, जेणेकरून माझ्या आई वडिलांना बरं वाटेल. नामा, अरे तू इतक्या प्रेमाने आग्रह करतोस, तो मी मोडूच शकत नाही. ठीक आहे नामा, खास बरोबर. मी तुला वचन देतो, तू यापुढे जो जो हट्ट करशील तो मी पूर्ण करेन. नामदेव महाराजांनी तरुणावस्थेत सांसारिक प्रपंच असून सुद्धा आपल्या कीर्तनाद्वारे समाजातील लोकांना ज्ञान दिले. ह्याकरिता ते देशभर फिरत होते. एकदा ते राजस्थान प्रांतात होते. त्या राज्यात पाण्याचा दुष्काळ आहे. महाराजांचा प्रवास चालू असताना त्यांना पाण्याची खूप तहान लागते. आजूबाजूला बघितल्यावर त्यांना एक विहीर दिसते, पण त्या विहिरीला पाणी नसतं. नामदेव व्याकुल होतात आणि देवाचा दावा करतात. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. पांडुरंगा, अजून किती कठोर परीक्षा घेतो रे बाबा. तुझा हा भक्त तहानेने व्याकुळ झाला आहे आणि तू शांत कसा आहेस रे? तरी पण मला विश्वास आहे, आपल्या भक्ताची चिंता हरण करण्यास तू समर्थ आहे. पांडुरंगा, विठ्ठला, तुझ्या कृपेचे पाणी असेच राहू दे. माझी तहान एक निमित्त आहे, पण लोकांच्या तहानेसाठी ही विहीर अशीच भरून राहू दे पांडुरंगा. विठ्ठल 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 विठ्ठल.
एकदा महाशिवरात्रीच्या दिवशी नामदेव महाराज औंढ्या नागनाथ जे 12 ज्योतिर्लिंगापैकी एक आहे इथे शिवालयात कीर्तन करीत होते. ब्राह्मणांचे शिवालयात रुद्रपठण चालू असताना कीर्तनाच्या आवाजाने ब्राह्मणांच्या पूजेत व्यत्यय येत असल्यामुळे सर्व ब्राह्मण संतापले. कोण हा शूद्र प्राणी जो या शिवालयात त्या काळाची कीर्तन करत आहे? हाकलून द्या त्याला. हे टाळ पुढ्या, पहिले बंद कर तुझी कीर्तन. आमच्या नागनाथाला गोंगाट सहन होत नाही. तुम्ही वैष्णव पंढरीचे इथे येऊन कीर्तन करायचे नाही. हे शिवालय आहे शिवालय. तुझे विष्णू पुराण इथं कोणी ऐकणार नाही. अरे शूद्र माणसा, तुला समजत नाही का? आमच्या शिवाला रुद्र पठण प्रिय आहे, तुझे कीर्तन नाही. हे तुझ्या काळ्याचे मंदिर नाही. चल चालता इकडून. हे ब्राह्मण देवता, सर्व देव एकच आहेत, मग हा भेदभाव कशा करिता? देवाला रुद्रपठण पण प्रिय आहे आणि कीर्तन पण प्रिय आहे. त्रिशूलावरी काशी, सुदर्शनावरी पंढरी, दोन्ही सारिखे सारिखे. बस, आता एक शब्द पण नको काढूस. तू एक शूद्र प्राणी या ब्राह्मण देवतांना शहाणपण शिकवणार? अरे मूर्खा, तुझा हा विना आणि चिपल्या घेऊन चालता हो या शिवालयातून. हे ईश्वरा, सृष्टीच्या चराचरात तुझे वास्तव्य आहे. चारही दिशातल्या कणाकणात तुझे रूप आहे. मग आमच्यासारखे वेड्या भक्तांना सगळ्या ठिकाणी तुझे अस्तित्व जाणवते. हे ब्राह्मण देवता, मी तुमच्या पूजेत अडथळा नाही करणार. मंदिराच्या पाठीमागे मी कीर्तन करतो. नामदेवा, आम्हाला क्षमा करा. आम्ही हर आणि हरीमध्ये भेदभाव केला. एकदा नामदेव महाराज हस्तिनापुरात असताना राजा अविंदने त्यांची परीक्षा घेण्याची ठरवले. राजा नामदेवाकडे एका मुसलमानाला गाय घेऊन पाठवतात. जय जय राम कृष्ण हरी, 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 जय जय. ये नाम्या कौन है? कौन है नाम्या? मी आहे नामदेव. अच्छा, तुम हो नामदेव. सुना है तुम्हारे कीर्तन में जादू है. खुद भगवान भी तुम्हारा कीर्तन सुनने के लिए आते हैं. ऐसा है तो आज देखते हैं. बुलाओ तुम्हारे भगवान को. तुम्हारी इस पवित्र गौ माता का मैं छिड़छेद करता हूँ. बुलाओ अभी. बोल नाम्या, कहाँ है तुम्हारा भगवान? इस गौ माता को जिंदा कर सकता है क्या? बोल नाम्या, बोल. पांडुरंग पांडुरंग पांडुरंग. अच्छा, तो कितने दिन में जिंदा हो जाएगी ये गौ माता? बोल नाम्या. हे यवन, मला 4 दिवस द्या. ठीक है, देखते हैं. अगर ये 4 दिन में जिंदा नहीं हुई तो तुम्हारा भी सर इस गाय की तरह काट दूंगा. हरीची या दासा हरिदाई दिशा, हरीची या गाता हरपली चिंता. हे देवा, तुझे नाम घेता चिंता मिटून जाते. मग ह्या क्षणी माझी तू चिंता का मिटवत नाही? नामदेव कीर्तन करी पुढे नाचे पांडुरंग हरी. हे देवा, मी समोर कीर्तन करीत असताना तू माझ्या समोर नाचतोस. मग आता ह्या क्षणी तू माझ्या समोर काय येत नाही? मग आज तू कुठे आहे? ह्या निष्पाप गोमातेच्या हत्येचे पाप मला लागणार आहे. 4 दिवस झाले, अजून तुझे दर्शन नाही. दर्शन दे रे देवा. बस कर नाम्या, मैं तुम्हारा सर उड़वा देता हूँ अभी. विठ्ठला, एवढा उशीर का केला? 4 दिवस झाले, काय तू माझा अंत पाहत होतास?
भक्त नामदेवा, हे माझ्या भक्तांचा आज्ञाकारी आहे. तू या यवनाला 4 दिवस सांगितले. जर त्या क्षणी गौमत्याला जिवंत करायचे सांगितले असते तर मी त्याच वेळी धावून आलो असतो. मी सर्वस्वी भक्ताधीन आहे. प्रत्येक भक्ताच्या भावनेनुसार वर्तन करण्याची माझी प्रतिज्ञा आहे. हे संत नामदेव, मुझे माफ कर दो. हे महाराज, मैं आपको पहचान नहीं पाया. मुझे अपने चरणों में लीजिए महाराज. हे यवन करता करिता आपण नाही, तो भगवंत आहे. भगवंताच्या भक्तीत इतकी शक्ती आहे की आपल्या भक्ताच्या कठीण प्रसंगी भगवंताला येणे हे अनिवार्य आहे.